थांबवायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कोणी औषध गोळ्या घ्यायला लावत नाहीये. जर का व्यवस्थितपणे वागलो तर हा कोरोना आपोआपच दूर होणार आहे. किती बेरोजगारी वाढते हा सगळं आपल्या निष्काळजीपणामुळे, अति आत्मविश्वासामुळे. जरा स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या, त्याशिवाय हा कोरोना जाणार नाही. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे. लक्षात ठेवा, माणसाला आयुष्य हे एकदा मिळतं. तुम्ही सगळेजण या, आपण सगळेजण त्या अवस्थेतून चाललेलो आहे. किती लोक मरतात आहेत, किती लोक या कोरोनाचा निष्काळजीपणा करून स्वतःच्या जीवावरती स्वतः संकट उद्भवून घेतात आहेत. लक्षात ठेवा, आपल्या घरी जे ज्येष्ठ नागरिक राहतात, वयस्क लोक राहतात, त्यांची विशेष काळजी घ्या. ज्यांना जुने आजार आहेत अशा लोकांनी स्वतःची विशेष काळजी घ्या. आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. गावामध्ये एखादा माणूस काहीतरी तिखट मीठ लावून सांगतो, मग त्याला पसरत इतकी अफवा पसरते की मग विचारता सोय नाही. आणि ताई, या कोरोनाचा प्रसार का बरं वाढतोय? तुम्ही एवढे सुशिक्षित आहे ताई, एवढे तुम्ही चांगले सुशिक्षित लोक आहे, पण तुम्हाला कसं मला कळत नाही. मला या गोष्टीचा खेद आहे की आपण घराबाहेर निघताना साधं तोंडाला रुमाल बांधून निघू शकत नाही. आता आपण तेवढं देखील करत नाहीये. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जरा आपण स्वतःची विशेष काळजी घ्या. आता आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही मास्क लावता तेव्हा हा विचार करा का फक्त तुम्ही स्वतःचं रक्षण करत नाहीये, तुम्ही मास्क लावून आपल्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करताय.